15 एप्रिल रोजी सोमवारी मनोरमध्ये एसटी बसची दुचाकीला धडक बसल्यानं दुचाकीवरून जाणाऱ्या गोवाळे नेटाळी ग्रामपंचायतीच्या सरपंचा सोनल लोखंडे यांचा जागीच मृत्यू झाला। तर या अपघातात त्यांचा 13 महिन्याचा मुलगा गंभीर जखमी झाला होता। मात्र दुसरा 4 वर्षाचा मुलगा व पती नंदू लोखंडे हे सुदैवानं सुखरूप बचावले गेले। तर अपघातात जखमी झालेल्या 13 महिन्याच्या चिमुकल्यावर सेलवासा येथील रुग्णालयात उपचार सुरू होते। त्यामुळे या चिमुकल्याच्या प्रकृतीबद्दल माहिती घेण्यासाठी व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आज आम्ही सोनल लोखंडे यांच्या घरी गेलो होतो। तर जो चिमुकला जखमी होता 13 महिन्याचा त्याला आता घरी आणलं आहे। त्याची प्रकृती सध्या ठीक आहे। मात्र सोनल यांचं असं अचानक जाण्यानं त्यांचे संपूर्ण कुटुंब हळहळ व्यक्त करीत आहे। तर जीवनामध्ये पती आणि पत्नी हे दोघं एकत्र मिळून संसाराचा गाडा हाकत असतात। मात्र आयुष्यभर सोबत राहण्याचं वचन देऊन एकत्रितपणे संसार करत असताना जर एकाची साथ सुटली तर याचं दुःख नंदू लोखंडे यांच्या अश्रूतून दिसत होते। कुठे गेली तुझी मम्मी? देवाला। कुठे गेली तुझी मम्मी? देवाला। काय सुद्धा थोडा पण वेळच तिला वाचवायला दिला नाही तर काय पण केलं दुनिया पालटी घातली असते। तिच्याबद्दल सांगायचं जेवढं मी सांगितलं तेवढं कमीच आहे। कमीच म्हणजे जिथे असेल तिथे ती सुखी राहा आता देवाघरी आणि परत नाही माझ्या तरी पण माझ्या पोरांच्या तरी जन्म येऊन दे हीच माझी इच्छा आहे। तर दुसरं काय नाही। सरपंच पद स्वीकारून 1 वर्ष पण पूर्ण झाले नव्हते। मात्र सरपंच पदावर काम करीत असताना गावाचा ध्यास आणि विकास हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून सोनल लोखंडे यांनी गोवाळे नेटाळी ग्रामपंचायत हद्दीतील गावपाड्यात सुंदर अशी विकास कामे केली। हेतू स्वच्छ ठेवून बेधडक कामे करून चिकाटीने पाठपुरावा करून आपल्या गावाच्या विकासासाठी सोनल यांची धडपड सुरूच होती। गावातील अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते। मात्र नियतीला काही औरच मंजूर होते। त्यांच्या गावातच त्यांच्या घराच्या जवळ पाणी पुरवठा करण्यासाठी टाकीचे जे काम सुरू आहे त्यासाठी जो पाया उभारण्यात आला आहे तेथे या सरपंच महिला स्वतः जाऊन काँक्रिटीकरणाचं काम भक्कम होण्यासाठी पाणी मारायच्या। तसेच गावाच्या बस थांब्यावर शाळेतील मुले व प्रवाशांसाठी बसण्याची सोय म्हणून बस थांबा शेड त्यांनी बनवलेला आहे। एकंदरीत आदर्श सरपंच म्हणून सोनल लोखंडे यांची ओळख होती। गावासाठी म्हणजे असं करायचे का पूर्ण गाव मी ती सांगायची मला फक्त तिची एकच इच्छा होती का पूर्ण गावाला रोशन करून मी जाते म्हणून। म्हणजे ॲक्च्युली असं तिचा एक निर्णय होता का एक तिचं खूप इच्छा होती का ती सोलर पॅनल होते ना याच्यावरती आपण पूर्ण गावाला लाईट करूया म्हणजे एक हे तर त्याचे मी प्रयत्न पण केलं हां उजेड करूया पूर्ण। तुम्ही पण त्यांना सपोर्ट? हां मी खूप सपोर्ट करायचं कारण की मला सर्व जमायचं ना त्याच्यामुळे मी खूप सपोर्ट करायचो मी तिला। पण काय झालं ना तिचं बघा पहिलंच वर्षी आलं तिने बाकडे आणले गावाला सोलर दिवे बसवले। आता पोरं उन्हात म्हणजे उन्हाचे याचे तलतली म्हणून तिने ते बस स्टँडचं काम चालू केलं।
म्हणजे त्यांची खूप दृढ इच्छा होती सगळं करायचे म्हणजे पूर्ण गावाला म्हणजे असं का मी आहे तोपर्यंत म्हणजे काहीतरी चेहरा मोहरा बदलून टाकायचा होता. आणि ते एवढं लहानसं पोर म्हणजे एवढं पोराला आपल्या 13 महिन्याचं पोरं म्हणजे एक आमची मोठी बहिणी आहे ती पण आईसारखीच वागत येते तिच्याकडे सोडून जाते अख्खा दिवस पोराला 13 महिन्याचं पोराला अख्खा दिवस सकाळी 10 वाजता गेले संध्याकाळी 5 वाजतापर्यंत यायचे नाही. म्हणजे कामामध्ये जबाबदारी ते पार पाडायची. लोकांनी दिलेला निवडून तुला काहीतरी इच्छा कधी निवडून आलेल्या त्या आत्ताच 2023ला. हा फक्त आता 1.5 वर्षात तिने भरपूर काहीतरी म्हणजे चेंज केलं. आणि सर्व लोक पण असं नाही का नाही तिच्याबद्दल काय कुणाच्या जो तो तिच्या मनात घर करून गेले म्हणजे ज्याचे त्याचे. आणि कोणी पण असलं ना का आपलं मन हलकं होण्यासाठी तिच्या जवळ यायचं कधी पण म्हणजे त्यांच्याशी बोलून लोकांना बरं वाटायचं. त्यांच्याकडून प्रेरणा भेटायची लोकांना. आणि ती रस्त्याने यायची असे ना का सरळ यायची आपलं तिला कधी नाही कोण पैशाचा गर्व होता नाही कॅचाच ना काय कॅचाच नाही कुणाचे असलं ना त्याच्या घरी बसायची त्या चहा पियाची. आता ती बसस्टॉपची तिथं आजी आहे ना तिथं हमेशा आली ना तर अर्धा तास तरी तिथं घालवायची ती. मन मिळावं एकदम हा मन मिळावं होती पूर्ण ती सर्वांशी. तिच्याबद्दल सांगायचं जेवढं मी सांगितलं तेवढं कमीच आहे. कमीच म्हणजे जिथे असेल तिथे ती सुखी राहा आता देवाघरी. आणि परत नाही माझ्या तरी पण माझ्या पोरांच्या तरी जन्म येऊन दे हीच माझी इच्छा आहे. आता दुसरं काय नाही.